नमस्कार. बेळगाव ही एक ऐतिहासिक नगरी आहे. येथील प्रत्येक गलीला एक ज्वलंत इतिहास आहे. येथील अनेक सुप्रसिद्ध ठिकाणं संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. बेळगाव शहरातील या प्रमुख गल्ल्यापैकी एक माधा रोड, जो आधुनिक शहराच्या झगमगाटीमध्ये हरवून गेला आहे. अनेक गल्ल्यांना एकत्रित करून आपल्यामध्ये सामावून घेतलेला या माधा रोड म्हणून कधी काळी याची ओळख. त्याच माधा रोडवर आपण उभे आहोत. चला तर जाणून घेऊयात तरुण भारतच्या माझा वेणुग्राम या यूट्यूब चॅनलवरील मालिकेद्वारे. चवीचा महासंगम एकाच ठिकाणी, बिर्याणीपासून मोमोजपर्यंत चवीचा धमाका. खाण्याचं प्लॅनिंग करताय, मग इथे यायलाच हवं. नावाप्रमाणे विराट आणि चवीने जबरदस्त, परफेक्ट फूड कॉम्बो. विराट सी फूडमध्ये खास मालवणी आणि गोवन पद्धतीची चमचमीत फिश थाळी. सी फूड प्रेमींनी एकदा तरी नक्की ट्राय करायलाच हवी. केबीज प्युअर व्हेज किचनमध्ये शुद्ध शाकाहारी थाळी एकदा खाल्लं की पुन्हा यावंसं वाटेल अशी घरगुती चव. हॉटेल विराट शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थासाठी सुप्रसिद्ध. स्पेशल बिर्याणी, दम बिर्याणी, नॉर्थ इंडियन, चायनीज, तंदूर रोटी आणि वाढदिवसासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा. विराट फूड कॉर्नर युवकांचं फेवरेट फूड डेस्टिनेशन. मित्रांसोबत हँगआउटसाठी परफेक्ट चायनीज, मोमोज, कॅफे, आईस्क्रीम आणि बरंच काही. पत्ता हॉटेल विराट, केली इंजिनिअरिंग कॉलेज समोर, उद्यमबाग, अनगोळ रोड, बेळगाव. महाद्वार रोड बेळगावातील दक्षिण आणि उत्तर या भागाला जोडणारी ही गल्ली. तसं बघितलं तर ही गल्ली मात्र आपल्या आजूबाजूच्या 6 ते 7 गल्ल्यांना आपल्यामध्ये सामावून घेणारा हा महाद्वार रोड अशी याची ओळख. याबरोबरच दक्षिण भागातून उत्तर भागात जाण्यासाठी म्हणजेच शहापूर या भागाकडून येताना या ठिकाणी एक प्रमुख प्रवेशद्वार होतं, ज्यामुळे या गल्लीला महाद्वार रोड असं नामकरण पडलं असे येथील ज्येष्ठ मंडळी सांगतात. येथील नागरिकांना उत्तर भागात जाण्याकरिता जवळच असलेल्या तांगडी गल्ली शेजारील रेल्वे रूळ ओलांडावं लागत असे. आता तिथे कपिलेश्वर उड्डाणपूल पश्चिम दिशेला म्हणजेच पूर्वीचा जुना पुणे बेंगळूर रोडवर जिजामाता उड्डाणपूल बांधण्यात आला आहे, ज्यामुळे येथे होत असलेली वाहतुकीची कोंडी सुटली आहे. महाद्वार रोडचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गल्लीची उत्तरेकडील बाजू ही वॉर्ड क्रमांक 15 आणि त्यासमोरील दक्षिणेकडील बाजू ही वॉर्ड क्रमांक 16 मध्ये समाविष्ट आहे. अर्थात एकाच गल्लीत 2 वॉर्ड. महाद्वार रोडच्या प्रवेशद्वारावर सर्वप्रथम दर्शन घडते ते दक्षिण काशी म्हणून पंचक्रोशीत ओळखलं जाणारं आणि 12 महिने भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेलं श्री कपिलेश्वर महादेव मंदिर. या मंदिराची ख्याती सर्व दूर पसरलेली असून याची स्थापना हजारो वर्षांपूर्वीची असावी असं येथील जाणकार नागरिकांनी सांगितलं. क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर म्हणून हे साधारण 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. किल्ल्यामध्ये जी कमलबस्ती आहे त्या कमलबस्तीच्या शिलालेखामध्ये ह्या मंदिराचा उल्लेख आहे. आणि ह्या मंदिराचे मुख्य उत्सव म्हणजे 4 श्रावण सोमवार, त्यानंतर महाशिवरात्री, कार्तिक अमावस्याला दीपोत्सवाच्या माध्यमातून बेळगाव तालुक्यातील वारकऱ्यांना आम्ही एकत्रित करून गजर टाळ मृदुंगाचा म्हणून हा नवीन बेळगावकरांसाठी प्रयोग आम्ही केलेला होता. तो सलग 2 वर्ष आम्ही यशस्वीरित्या पार पडत आहे. म्हणजे थोर लोक येऊन गेले. तसं 12 ज्योतिर्लिंगाचे काही पुजारी जे महंत आहेत ते देखील इथं आपापलं इथं येऊन पाय लावून दर्शन घेऊन जातात. आणि ह्या मंदिराची दुसरी काय म्हटले नाथ संप्रदायामधलं मंदिर आहे,
जो नाशिकला कुंभमेळा होतोय 12 वर्षांनी, तिची पूर्ण झुंड इथं बेळगावला 3 दिवस वाजते. हे स्वयंभू शिवलिंग आहे. तरुण भारतचा मोठा वाटा आहे की मंदिरामध्ये मंदिराचं वैभव वाढवण्यासाठी. ते नाकारता येणार नाही, कारण मंदिराचं जे बुक होतं त्या बुकमध्ये रेफरन्स घेऊनच पुढं चाललो आहे. म्हणून आम्ही तरुण भारतचे आभारीच आहे. साधारण 100 किलोचा दर सोमवारी पुलावा प्रसाद असतो आमच्या मंदिराच्या वतीनं. श्रावण महिन्यामध्ये उपवास असतोय, त्यामुळं आम्ही 4 सोमवार जे इथं शिवपेंडीवर आणि नागपेंडीवर जे तरुण भारतच्या माध्यमातून जागृती झाली की पायामध्ये दूध येतं, ते आम्ही जाणून घेऊन आम्ही एक पातेल्यात ठेवतो तिथं. ते दूध तिथं पातेल्यात ओततात, ते गरम करून आम्ही प्रसाद म्हणून लोकांना वाटतो. ज्या ह्या परिसरातले त्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या आग्रहास्तव आम्ही लाईव्ह दर्शन महाशिवरात्रीचं आणि श्रावणचं फेसबुक आणि यूट्यूबच्या चॅनल आमच्या मंदिराच्या त्याला अखंडपणे सुरू आहे. ते देखील या महाद्वार रोड भागातील नागरिक पूर्वी शेती व्यवसाय करणारी, मोलमजुरी करणारी, अर्थात रोजंदारी पद्धतीने काम करणारी होती. हळूहळू दिवस पालटू लागले आणि लोक शिक्षणाने शहाणी होऊ लागली. शेतकऱ्यांची पोरं आता शिकून नोकरी व्यवसाय करू लागली. लोकांच्या हाती थोडा पैसा येऊ लागला. या गल्लीमध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय करणारे व्यावसायिक आपल्याला आढळून येतात. स्टील, लोखंड, सिमेंट, प्लायवूड्स, ग्लास, दवाखाने, किराणा दुकाने, बांधकाम व्यावसायिक, स्वीट मार्ट, सुवर्णकार इत्यादी. यामुळे अनेक प्रकारच्या उद्योगधंद्यामुळे या महाद्वार रोडची ओळख आता निर्माण झाली आहे. मी या गल्लीमध्ये जवळजवळ 50 वर्षापासून ही गल्ली बघतोय. हा भाग जवळपास कष्टकरी लोक, मेहनत करून खाणारे, म्हणजे एकदम हमाल किंवा शेतकरी हा असा वर्ग होता. आणि सर्वात महत्त्वाचं या गल्लीतले लोक म्हणले तर कष्टकरी असल्यामुळे आणि मराठी भाग असल्यामुळं समितीच्या प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घ्यायचे. आता इतक्या वर्षात आमचं 40 वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा इथं कॉम्प्लेक्स बांधलं. त्यावेळेला असं गल्लीची ओळख ही फक्त रेसिडेन्शियल एरिया, रहिवासी एरिया असाच होता. आम्ही कॉम्प्लेक्स 1980ला बांधलं. त्याच्यानंतर मग या गल्लीमध्ये जरासा विकास जास्त होत गेला. कॉम्प्लेक्स झाले, परत चांगल्या बिल्डिंग्स उभारल्या. ह्या 30-40 वर्षामध्ये संपूर्ण महाद्वार रोडचा कायापालट झालेला आहे. म्हणजे डॉक्युमेंटरी तरुण भारत बनवत आहे, त्या तरुण भारतच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. बेळगावच्या सीमा प्रश्नाबद्दल जी बेळगावातून सायकल प्रचार फेरी निघते, संभाजी युद्धाने येथूनच त्याची सुरुवात होते. महाद्वार रोड हा भाग पूर्वी 1960मध्ये संपूर्ण शेती भाग होता. त्यानंतर ह्या भागाचं सुधारणा होत गेली. नंतर हे प्रत्येक गल्ल्या होत गेल्या. पूर्वी महाद्वार रोड क्रॉस नंबर 3 हे वैशिष्ट्य म्हणजे घाण पाण्याची टाकी. संपूर्ण बेळगावाचं जे घाण पाणी होतं ते पूर्वी तिथे येत होतं, तर तिथून ते नाल्याला जात होतं, म्हणून त्याला घाण पाणी टाकी म्हणत होते. नाही, त्या टाकीवरती विठ्ठल रुपये मंदिर 1998मध्ये आम्ही बांधलेलं. बायका आमच्या गल्लीतल्या खूप चांगली आहेत. लोक सगळी चांगले आहेत, खूपने कामं करतात. सगळी महिला तर खूपच चांगल्या आहेत. माझ्या बाबतीत तर फारच चांगल्या आहेत. जाती म्हणजे जैन आहेत, ब्राह्मण आहेत, मराठा आहेत, लिंगायत आहेत, मारवाडी आहेत. सगळी गुण्यागोविंदानं रथात कुणाचं काय जडबार झालं तर धावून जातात. रात्री एकमेकाच्या सुखादुःखात भाग घेतात सगळे. या महाद्वार रोडमध्ये एक सरकारी मराठी मुलांची शाळा नंबर 12 ही 1958 सालापासून अस्तित्वात आहे. या शालेय परिसरातील अनेक विद्यार्थी इथे शिक्षण घेऊन आज देश विदेशात मोठमोठ्या पदावर नोकरी व्यवसाय करून आपल्यासह आपल्या गल्लीचं नावही उज्ज्वल करत आहेत. चवीचा महासंगम एकाच ठिकाणी, बिर्याणीपासून मोमोजपर्यंत चवीचा धमाका. खाण्याचं प्लॅनिंग करताय, मग इथे यायलाच हवं. नावाप्रमाणे विराट आणि चवीने जबरदस्त, परफेक्ट फूड कॉम्बो. विराट सी फूडमध्ये खास मालवणी आणि गोवन पद्धतीची चमचमीत फिश थाळी. सी फूड प्रेमींनी एकदा तरी नक्की ट्राय करायलाच हवी. केबीज प्युअर व्हेज किचनमध्ये शुद्ध शाकाहारी थाळी एकदा खाल्लं की पुन्हा यावंसं वाटेल अशी घरगुती चव. हॉटेल विराट शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थासाठी सुप्रसिद्ध. स्पेशल बिर्याणी, दम बिर्याणी, नॉर्थ इंडियन, चायनीज, तंदूर रोटी आणि वाढदिवसासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा. विराट फूड कॉर्नर युवकांचं फेवरेट फूड डेस्टिनेशन. मित्रांसोबत हँगआउटसाठी परफेक्ट चायनीज, मोमोज, कॅफे, आईस्क्रीम आणि बरंच काही.
पत्ता हॉटेल विराट केली इंजिनिअरिंग कॉलेज समोर, उद्यमबाग, अनगोळ रोड, बेळगाव. आमच्या शाळेची स्थापना 1/12/1958 साली झालेली आहे. आमच्या शाळेला एकूण 68 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 7वीचे वर्ग शिकवले जातात. महाद्वार रोड स्थित आमच्या शाळेचे खूप नावाजलेली अशी ही शाळा आहे. या शाळेचा इतिहास हा खूप मोठा आणि जाज्वल असा आहे. या शाळेत शिकून गेलेले विद्यार्थी जे आहेत ते अत्यंत उच्च शिक्षित, देश आणि विदेशामध्ये सुद्धा कार्यरत असे आहेत. आमच्या शाळेत येणारे विद्यार्थी हे आमच्या शालेय परिसरातील असून हे अनेक धर्मीय विद्यार्थी असून ते व्यवस्थितरित्या ह्या ठिकाणी आनंदाने हसत खेळत शिक्षण घेत आहेत. या गल्लीत अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे, युवक मंडळे आहेत, ज्याद्वारे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक यासह खेळासाठी सदैव पुढाकार घेतला आहे. अनेकांना आपल्या या कार्याद्वारे मदत करून अनेक कार्यक्रम, उपक्रम राबवलेले आहेत, ज्यामुळे या गल्लीच्या जडणघडणीमध्ये या मंडळांचा मोलाचा खूप मोठा वाटा आहे. जवळजवळ गेली नाही 60 वर्ष मी या भागात राहतोय. माझा इथं ही छोटंसं एक दुकान आहे. माझ्या दुकानसमोर संभाजी उद्यान आहे, जिथं बऱ्याच सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ बऱ्याच झालेले आहेत. तिथं बाळासाहेब ठाकरे, अण्णासाहेब पाटील असे बरेच येऊन गेलेले आहेत. SM जोशीसुद्धा येऊन गेलेले आहेत. पारायण प्रत्येक वर्षी भरवण्यात येते. 1975पासून प्रत्येक वर्षी इथं भरवण्यात येते. तिथं बाबा महाराज सातारकर, दत्ता बाळ हे येऊन गेलेले आहेत. तो इथे आम्ही लहानपणापासून जवळजवळ वयाच्या 7-8 वर्षापासून इथं क्रिकेट खेळतो आहे. कबड्डी चाललेले आहेत, खो खो चाललेले असतात. प्रत्येक गेम खेळत आलो आहे. पण आता सध्याची जी पिढी पाहतो आहे ती एवढी मोबाईल वेडी झालेली आहेत की सध्या संभाजी उद्यानमध्ये एखादी 10-12 मुलंसुद्धा खेळायला पाहायला मिळत नाही. हां, कमी आहे ते. त्यासाठी आता सध्याच्या मुलांनी मोबाईल हरकत नाही, सध्याची गरज म्हणायला हरकत नाही. त्याबरोबर त्यांनी खेळायसाठी मैदानात उतरावं. याच्यामुळे 2 गोष्टी साध्य होतात. एक शारीरिक क्षमता वाढते, त्याबरोबर बौद्धिक क्षमताही वाढते. इथं पूर्वी 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर गोपाळ गणेश मंडळ या स्पर्धा इथं ठेवल्या जात होत्या. त्याबरोबर नेहरू मंडळसुद्धा इथं स्पर्धा ठेवत होते. पूर्वीपासून ह्या गल्लीतल्या सगळ्या लोकांची मला ओळख आहे आणि बरेच लोक आमच्या गल्लीमध्ये सगळे एक व्यापारी ह्याच्या मुद्द्यावरच आहेत की आम्हाला गल्लीत आमचे एकटे लिंबवले म्हणतात, त्यांनी पूर्वीचेच आहेत. त्याच्यानंतर एक केळीवले आहे. तसंच प्रत्येक घरामध्ये एक व्यवसाय आहे आमच्या गल्लीमध्ये. आम्हाला पण पूर्वी दूधवाले म्हणायचे. नंतर अनेक ते चहावाले म्हणून आहेत. त्यांचे वडील जवळजवळ 50-60 वर्ष केले तो जॉब. ब्रुकब्रॉन म्हणून चहा जे आहे की नाही त्याच्यामध्ये त्यांनी विकायचे, त्यांनी गावोगावीचे. त्याच्यानंतर बाचोळकर म्हणजे देवली, त्यांच्या घरी पूर्वीपासून एक देवी आहे, यल्लम्मा देवीचं हे आहे, पण त्यांना देवले म्हणायचे. त्यांचं पण आत्ता म्हणजे आत्ता ही देवी आहेच त्यांच्या घरी. आणि त्याच्यानंतर कांगले म्हणून एक ते नारळ विकायचे पूर्वी. पहिला सुरुवातीला त्यांच्या म्हणजे जवळजवळ 40-45 वर्षाच्या पूर्वी पहिल्यांदा त्यांच्या घरी TV होती म्हणे, असे होते त्यांनी. त्याच्यानंतर आणि एकटे अलिपाकोले आहेत म्हणून त्यांचं 3री पिढी विकते आता अलिपाकते. आणि एकटे सोनार आहेत आमच्या गल्लीत. नमस्कार, मी संदीप रघुवीर पै, माधव रोडचा रहिवासी. इथं मी 8 वर्षापासून जय भवानी रिक्षा स्टँडतर्फे इथं कार्यनिर्वहतो. आणि त्याचबरोबर आमचे मित्रमंडळी वगैरे 15-20 रिक्षा स्टँड आहेत. आमचे सकाळी 7:30 ते रात्री 9-9:30 पर्यंत आम्ही रिक्षा ड्रायव्हर म्हणून आम्ही इथं सेवा करतो आहे. गल्लीतील एमर्जन्सी राहू दे, नाहीतर कोणी येऊ दे, त्या अडीअडचणीतमध्ये काय कमी जास्त करून आम्ही त्या लोकांना पुरा बेळगावच्या कुठल्याही गल्लीमध्ये राहू दे, नाहीतर त्यांना हॉस्पिटलमध्ये राहू दे, त्यांना आम्ही पोचून सुखरूपमध्ये सेवा देतो. आणि त्याचबरोबर माधव रोडचं वर्षाला आम्ही इथं गणपती बी बसवतो. त्याचबरोबर इकडचं लोकल काय कृष्ण जन्माष्टमी राहू दे, नाहीतर इतर कार्यक्रमामध्ये आम्ही इथं सहभागी राहतो. बेळगावात होणारी प्रमुख व्याख्याने, आंदोलने, खेळ, सांस्कृतिक अथवा धार्मिक कार्यक्रम असो, त्या सर्वांची सुरुवात येथूनच होत आली आहे. या छत्रपती संभाजी उद्यानात बाळासाहेब ठाकरे, SM जोशी, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, आबासाहेब पाटील, भिडे गुरुजी, प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांच्यासारख्या दिग्गजांचे या स्थळी सभा, बैठका आणि प्रवचने झाली आहेत.
तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने घेण्यात येणारे महामेळावे तसेच 1 नोव्हेंबर रोजी निघणारी मूक सायकल फेरी याच मैदानातून सुरू होते. संभाजी उद्यान म्हणून इथं एक हे उद्यान म्हणून आता तिथं मुलं खेळतात वगैरे, तर ते पूर्वी ह्याच मैदानाला तिथे एक तळं होतं आणि फार खोल, त्याला कुंभूर तळं असं हे नावाने ते प्रसिद्ध आहे. आणि जुन्या लोकांना अजून ते कुंभूर तळं म्हटलं की लगेच ते समजतं आहे. आणि संभाजी उद्यान हे नंतर हे झालेलं आहे. इथं पंचमंदिरप्रमाणे इथं पूर्वी तानाजी गल्ली आणि माधवा रोड आणि हे सगळ्या भागातून एकच गणपती व्हायचा आणि ते अगदी हिरिरीनं गणपती वगैरे साजरे करायचे. गल्ली तशी बघितलं तर त्या गल्लीमध्ये पूर्वी अगदी म्हणजे त्या संभाजी उद्यानाच्या समोर पुरा भाग हा मोकळाच होता. म्हणजे ते लेलेचा अड्डा म्हणून पूर्वी तिकडं पुढं होता तो प्रसिद्ध अड्डा. तो जो 2 वेळा आगीच्या ह्यानं भस्मसात झाला तो. त्याशिवाय नंतर तो हा बुडाने ॲक्वायर करून तिथं बुडाने प्लॉट पडून कमर्शियल आणि रेसिडेन्शियल म्हणून ते लिलावाद्वारे ते विकलेले आहेत. ह्या ठिकाणी म्हणजे कलगडगींची त्यांची इथं एक चाळ होती पूर्वी, पण त्या चाळेला की बॉम्बे चाळ असं सुप्रसिद्ध असं त्या ह्यानं होतं. आणि त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री बी शंकरानंद राहत होते. तिथे एक प्रसिद्ध महाद्वार, या कपिलेश्वर मंदिराला एक ते द्वार असल्यासारखं हे होतं, महाद्वार असं हे नाव तिथं पडलेलं आहे. आणि म्हणजे खरोखरच महाद्वार सीमा प्रश्नाचं म्हटला तर महाद्वार रोड म्हणजे हा बालेकिल्ला आहे. मग अजून विचारसरणी बदललेली नाही. बाकी 22 आता काही बदलली असली तरी सीमाप्रश्नाबद्दल मराठी अस्मितेसाठी इथं झगडणारी आणि हे करणारी कट्टर लोक पण इथं आहेत आणि ती शेवटपर्यंत ती राहणारच. बेळगाव शहरातील छोटे मोठे सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जनासाठी येथील कपिलेश्वर तलावाचा प्रामुख्याने वापर केला जातो. याबद्दल अधिक माहिती येथील कार्यकर्ते सुनील बाळेकुंद्री यांनी दिली. हे जुनं एकच मेव तलाव होतं इकडचं, ह्या साईडचं. ते महानगरपालिकेचं तलाव. ते वर्षातून एकदाच स्वच्छ व्हायचं गणपती सण. तेव्हा फार कमी गणपती होत, कारण 18 गल्लींचेच मूर्त्या जास्त होत्या तिथं. मग ते कमी पडत असताना जाणवा लागला आम्हाला. मग त्यावेळेला समोरचं एक चिंदोडीला थिएटर होतं. ते चिंदोडी चिल्ला ते तिथं ओपन कॉर्पोरेशनची जागा होती, त्यांना ते लीजवर दिली. मग ती वारल्यानंतर ती आम्ही 2011 साली त्यावेळेला ते आम्ही ताब्यात घेतलं. मग ते बुडामार्फत करण्यात आलं. मग आता जवळजवळ 400 युवक म्हणजे गणेश उत्सव मंडळांचे गणपती तिथे विसर्जन करतात दोन्हीकडे. जवळ ह्या परिसरातले आमच्या पाटील गल्लीपासून ते ह्या शापूरपर्यंत सगळे घरगुती गणपती तिथंच विसर्जन होतात, कारण सगळ्यांच्या आता विहिरी नाही. त्याच्यामुळे जवळजवळ 1000 गणपती त्या दोन्ही तलावामध्ये विसर्जन होतात. चालू आहे ज्युनियर शिवाजी पार्क टीम म्हणून, ते बेळगावातल्या नावाजलेले टीम अजून पण नाव आहेत. त्याच्यातून मग आम्ही ज्युनियर शिव पार्क युवक मंडळ स्थापना 1980 साली केली. त्या मंडळ स्थापन करत असताना पहिला आम्ही संभाजी उद्यानमध्ये झाडं लावण्याचा कार्यक्रम केला. त्याच्यानंतर आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 983 बेवारस म्हणून जे प्रेत असतात की त्यांची लेवट लावायची आम्ही जबाबदारी घेऊन केलेला आहे. आणि ह्या युवक मंडळातर्फे आम्ही 5 लग्नसुद्धा केलेली आहेत गरीब लोकांची मंडळाच्या खर्चातून. असे उपक्रम आत्तापर्यंत आम्ही राबवत आलो. 20-25 वर्षापूर्वी ह्या माधवरोडला कुठला विकास झालेला नव्हता. इथून त्याच्यानंतर इथं आता सगळं डेव्हलपमेंट वगैरे सगळे चालू आहेत. 20 वर्षापूर्वी आम्ही संभाजी उद्यानमध्ये सगळेजण आम्ही सगळे मित्रमंडळी सगळे खेळत होतो. आत्ताची मुलं मैदानाचा खेळ वगैरे असं मातीचा खेळ वगैरे सगळे विसरलेले आहेत. आम्ही जसं खेळत होतो पूर्वी मैदानात, सायकल म्हणा, गोट्या म्हणा किंवा पतंग, क्रिकेट, सायकलिंग जे काय करत होतो असं तसंच प्रकारे आता ही मुलं सेम प्रकारे आता करावं तिथं. हे मोबाईल वगैरे घेऊ नये, मोबाईल वापरू नये जास्ती. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी तिथं घरं वगैरे अशी कवळावर राहायची. हे सगळे एकत्र आम्ही येऊन खेळायचं वगैरे, स्वयंपाक वगैरे म्हणजे सगळी अशी मित्रमंडळी आम्ही जमा होऊन एक अशी मजा वगैरे करत होतो आम्ही. हे सगळे आता RCC बिल्डिंग्स वगैरे झालेत आणि सगळे आता मित्र वगैरे आमचे सगळे नोकरीला जे बाहेर असतात. ती आता पूर्वीची मजा आता राहिली नाही. दीपावली वगैरे आली की किल्ले वगैरे करायचे आम्ही सगळेजण मिळून. त्याच्यानंतर स्पर्धे वगैरे ठेवायचे, सण वगैरे साजरी करायचे सगळेजण मिळून. होळी म्हणजे एक 8-15 दिवस पहिला समजायचं लोकांना की बाबा आता होळी यायले. आता होळी आज असेल तरी समजत नाही की आज होळी आहे म्हणून. महाद्वार रोड येथे एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या इमारतीचं बांधकाम करण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी या जागेवर एक औदुंबराचं झाड अस्तित्वात होतं. मोठ्या विचारांती गुरुजींच्या सल्ल्यानुसार ते झाड हटवून तिथे व्यावसायिक गाळ्यांची इमारत बांधली. तदनंतर या इमारतीत स्वामी समर्थ महाराजांच्या आराधना केंद्राची स्थापना करण्यात आली. आज हे आराधना केंद्र दररोज भाविकांनी भरून गेलेलं असतं. या केंद्राबद्दल येथील संचालक बांधकाम व्यावसायिक सुनील चौगुले यांनी माहिती दिली. मी पंचाक्षरी चोन्नद, मोहनसिंग राजपूत या तिघांनी मिळून हे कॉम्प्लेक्स बांधायचा निर्णय घेतला. याच्यामध्ये 3 औदुंबरची झाडं होती आणि त्यावेळेला ते झाडं काढताना आम्ही भटजीला ज्या वेळेला विचारलं की ही झाडं काढता येतात काय, त्यावेळेला ते म्हणाले की पूजा करून तुम्ही काढा. पण माझ्या मनात एक दुगदुग राहिली की ही झाडं जरी काढली तरी इथं एक छोटं का होईना एक दत्त मंदिर बांधावं असं संकल्प केला आणि आम्ही कॉम्प्लेक्सला सुरुवात केली. कॉम्प्लेक्स झाल्यानंतर मंदिर बांधावं, एक ठिकाणी जागा ठेवली होती तिथं असं एक मनात होतं. अक्कलकोटला जी पालखी येते त्यांना संपर्क करून मी इथं माझ्या इथं पालखी घेऊन येतं का असं त्यांना विनंती केल्यानंतर ते इथं येतो म्हणून होकार दिला आणि त्याप्रमाणे आम्ही 2 वर्ष पालखी पहिली 2002 साली संभाजी उद्यानमध्ये केली. त्याच्यानंतर अनेक दुगदुग काय राहिली की वर्षातनं एकदा न भेटता आम्ही दररोज भेटावं आणि आराधना चालू करावी या उद्देशानं आम्ही स्वामी समर्थ आराधना केंद्र इथं स्थापन केलं आणि त्या पालखीच्या माध्यमातून जे पालखीमध्ये उरलेले पैसे असतात देणगी स्वरूपात आलेले त्याच्या माध्यमातून शैक्षणिक मदत, आरोग्यविषयक मदत, मुलांना मार्गदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम जेणेकरून समाजाला त्याची मदत होईल या उद्देशानं आम्ही राबवत आहे. चवीचा महासंगम एकाच ठिकाणी, बिर्याणीपासून मोमोजपर्यंत चवीचा धमाका. खाण्याचं प्लॅनिंग करताय मग इथे यायलाच हवं. नावाप्रमाणे विराट आणि चवीने जबरदस्त परफेक्ट फूड कॉम्बो. विराट सी फूडमध्ये खास मालवणी आणि गोवन पद्धतीची चमचमीत फिश थाळी. सी फूड प्रेमींनी एकदा तरी नक्की ट्राय करायलाच हवी. केबीज प्युअर व्हेज किचनमध्ये शुद्ध शाकाहारी थाळी एकदा खाल्लं की पुन्हा यावंसं वाटेल अशी घरगुती चव. हॉटेल विराट शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थासाठी सुप्रसिद्ध. स्पेशल बिर्याणी, दम बिर्याणी, नॉर्थ इंडियन, चायनीज, तंदूर रोटी आणि वाढदिवसासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा. विराट फूड कॉर्नर युवकांचं फेवरेट फूड डेस्टिनेशन. मित्रांसोबत हँगआउटसाठी परफेक्ट चायनीज, मोमोज, कॅफे, आईस्क्रीम आणि बरंच काही. पत्ता हॉटेल विराट, केली इंजिनिअरिंग कॉलेज समोर, उद्यमबाग, अनगोळ रोड, बेळगाव. मंडळी, पाहिलात ना पुणेक्षेत्राच्या काठावर बसलेल्या या गल्लीचा इतिहास. आज देखील या गल्लीत शेजारधर्म आणि व्यावसायिक देवाणघेवाण नवीन वाटतात. मला आशा आहे या माधव रोडबद्दलची माहिती व्हिडिओ स्वरूपात आपल्याला नक्की आवडली असेल तर कमेंट करून जरूर कळवा. भेटूयात पुढच्या मालिकेत एका नव्या गल्लीच्या वैशिष्ट्यासोबत. तोपर्यंत कॅमेरामॅन निलेश मोरेसह अमित कोळेकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव. धन्यवाद.